चंद्रपूर शहरात सामाजिक समता, विचार जागृती आणि परिवर्तनाचा संदेश देणारे भव्य प्रबोधन पर्व 2026 आयोजित करण्यात आले आहे। ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे होणाऱ्या या 3 दिवसीय कार्यक्रमाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। 11, 12 आणि 13 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी 6 वाजता या प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले। पहिल्या दिवशी शिक्षण ते सामाजिक क्रांती, महात्मा फुले यांचे योगदान व आजची गरज या विषयावर विचारमंथन होणार आहे। दुसऱ्या दिवशी बहुजन हिताय बहुजन सुखाय, छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक वारसा आणि वर्तमान या विषयावर व्याख्यानमाला रंगणार आहे। तर तिसऱ्या दिवशी भारताच्या नवयुगाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर सखोल चर्चा होणार आहे। आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. प्रवीण डोंगरे, डॉ. मिलिंद भगत, अजित साव, इंजिनियर रंजन सोरते, अविनाश जोमडे, डॉ. विवेक बांबोडे, डॉ. पंकज गणवीर, प्राध्यापक सोनटक्के, ॲडव्होकेट राजेश बनकर, डॉ. नितीन घुमरे आणि इंजिनियर चेतन उंदीरवाडे उपस्थित होते। समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी आणि विचारांचे प्रबोधन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे। आम्ही चंद्रपूर शहरातील सर्व डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, वकील आणि शासकीय कर्मचारी मिळून प्रबोधन पर्व 2026 घेतो आहे। या प्रबोधन पर्वामध्ये आम्ही महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील चांगले वक्ते आपण बोलवले आहेत। याचा उद्देश हाच आहे की सर्वसामान्य जनतेमध्ये बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांचे विचार पोहोचले पाहिजे आणि सोबतच आज अजूनही स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, पण अजूनही समाजात ज्या प्रकारचं समानता पाहिजे, समता पाहिजे ती अजूनही निर्माण झालेली नाही आहे। जो बंधुभाव पाहिजे अजूनही आपण बघतो की या जाती व्यवस्था आहे जी बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 संविधानाच्या 8च्या भाषेत सांगितले की जातीसहित आपल्या राष्ट्रविरोधी आहे। पण ह्या जाती व्यवस्थेला बंद करण्यासाठी अजून काही जटिल उपयोग प्रयत्न करायला पाहिजे। शासनस्तरीय किंवा सामाजिक स्तरावर हे झाले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण हा एक कार्यक्रम आयोजित केलेले आहे की ज्याद्वारे महात्मा फुले आहे, बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज आहे यांनी जशी सामाजिक लोकशाही भारतात आणण्याचा प्रयत्न केला, सामाजिक लोकशाही बद्दल आपण प्रबोधन करणार आहोत आणि या जे आपले व्याख्यान होणार आहे त्याच्यातून लोकांनी अधिकाधिक प्रेरणा घेऊन जे सामाजिक लोकशाही आपल्या म्हणजे समता, आपल्या समाज समता निर्माण करणं, बंधुभाव निर्माण करणं यासाठी ते प्रयत्न करतील अशी मी इथे आशा व्यक्त करतो।